किनवट व माहौर के आमदार भीमराव केराम ने आज बहुत से कामों का भूमि पूजन करके उद्घाटन किया गया है और बहुत सारे लोग बहुत खुश थे और हर वार्ड में जाकर आमदार भीमराव केराम भूमि पूजन करके अपनी प्रतिक्रिया दी है। आप देख सकते हैं इस वीडियो में बहुत से वार्डों में जाकर और बहुत से रोडों का भूमि पूजन करके बहुत अच्छा काम किया ऐसा लोग कह रहे हैं और आमदार भीमराव केराम की प्रतिक्रिया सुनिए। जो भूमि पूजन किया गया है उसके बारे में बताइए आप। हे जेतवन बुद्ध विहार परिसरामध्ये हे नवीन विहाराचं पुनर्निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाच्या वतीने आमच्या नगरपालिकेच्या देखरेखीखाली जवळपास 1.5 कोटी रुपयाची वास्तू आम्ही या ठिकाणी बांधतो। त्याचा रीतसर आमच्या विशाखा महिला मंडळाचे जे काही सन्माननीय पदाधिकारी आमच्या भगिनी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व समस्त आमच्या बौद्ध बांधवांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या नगरपालिकेच्या नेतृत्वात ही वास्तू या ठिकाणी उभी राहते आहे। त्याचा असणारा रीतसर आम्ही या ठिकाणी भूमिपूजन या ठिकाणी केलेलं आहे। कार्यक्रम के अध्यक्ष हमारे वार्ड के लोकप्रिय आमदार भीमराव रामजी केराम साहब, उनके साथ हमारे बड़े भाई माजी नगर अध्यक्ष किनवट नगर परिषद मच्छेवार साहब और सम्मानीय व्यासपीठ। सबसे पहले मैं हमारे लोकप्रिय आमदार केराम साहब इनका स्वागत हमारे इस मस्जिद के जो इमाम साहब है शरफुद्दीन मल्लत साहब, इनके हाथों से करना चाहूँगा। आज कब्रिस्तान का जो भूमि पूजन किया गया है पार्किंग के लिए, इसके बारे में बताइए। अल्पसंख्याकाच्या याच्यातून राज्य शासनाचं जे काही नियोजन असते त्याच्यातून मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीसाठी अंतर्गत विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून स्मशानभूमीसाठी 25 लाख रुपये या अंतर्गत विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून शासनाच्या वतीने आम्ही हे उपलब्ध करून दिलेले आहे। नगरपालिकेच्या देखरेखीखाली हे काम या ठिकाणी पूर्वत्वास जाणार आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी भगवंताला आराधना करण्यासाठी किंवा जे स्मशानभूमी असल्या कारणाने या ठिकाणी दफनविधीच्या निमित्ताने जी काही आमची लोकमंडळी येतात त्यांना ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध देण्याच्या दृष्टिकोनातूनच ही निधी या ठिकाणी खर्च केला जात आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा अधिकाधिक चांगल्या पद्धतीची ही स्मशानभूमी विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करण्यात एवढं मात्र यापूर्वी सांगू। महामानवांच्या प्रतिमेचं पूजन झालं या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय आमदार दादासाहेब भीमरावजी केराम आणि आपल्या तहसीलच्या माननीय तहसीलदार मॅडम यांना विनंती करतो की आपण महामानवांच्या प्रतिमेचं पूजन करावं। जोपर्यंत पूजन होईपर्यंत साहेब घेऊन टाका पटकन घ्या ना एवढे फास्ट उसको बोलना कलर यानंतर माननीय लोकप्रिय आमदार आदरणीय केराम साहेबांचा सत्कार येथील समाज बांधव
मैडम ला जान दिलं रोहित तुम इधर ना, इधर जा। हाँ 10-15 मिनिट लागतील